मला कोणी रडवू शकत नाही, पण मी का रडले तर पुढं सांगते. मी रडले कशासाठी? सकाळी सकाळी उठून मला रडावं लागलं. हे मी का रडले हे मी पुढं नक्कीच सांगते. बऱ्याच दिवसापासून मला उठणं होत नव्हतं, पण आज ठरवलं की मी लवकर उठणार. अशा प्रकारे मी लवकर उठलेली आहे आणि आपली डेली रुटीनची जी कामं आहेत, दात घासणं, अंघोळ करणं, अंघोळीनंतर एंट्री मारली ती थेट स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरात एंट्री मारल्यानंतर ना हा जो आपला युनिफॉर्म असतो तो वेअर केला. या युनिफॉर्मशिवाय तर बाकीचे पुढचे कुठलेच कामं होत नाहीत आणि 2-2 वेळा कपडे चेंज करायला मला वेळ नसतो. सकाळी इतकी घाई असते, इतकी घाई असते आणि त्याच्यात थोडंसं सर्दी आणि घसा असल्यामुळे गरम पाणी असंही शरीराला छान असतं, चांगलं असतं. गरम पाणी घेतलं. इकडे चहा एकीकडे उकळायला ठेवला होता आणि एकीकडे पीठ मळायला घेतलं. चहा मी बारीकवरच ठेवते जेणेकरून व्यवस्थित उकळावा आणि भाजीची तयारी काल रात्रीच केली होती. घेवडा होता, घेवडा निवडून घेतला. अशा प्रकारे मस्तपैकी त्याच्यावर चाकूनी सपासप वार केल्यानंतरनं असं काही त्याला पाण्यात घालून उकळायला ठेवलं. एकीकडे चहा उकळत होता आणि एकीकडे भाजी शिजत होती. हा असा छोटासा क्यूटचा खिसणी दिसते का? ही मी परवा डीमार्टमधून खरेदी केली. कारण माझ्याकडे खिसणी नव्हतं. याच्या अगोदर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, आलं ठेचलं होतं. तर मला रडवलं होतं कोणी? तर या कांद्याने रडवलं होतं. कोणी रडवो अगर न रडवो, आपल्याला मात्र हा कांदा रडवत